सुमारे 150 वर्षापूर्वी सुरू झालेलं हे रहस्य आज देखील इथल्या वाड्याच्या दगडात आणि इथे असलेल्या एका शिवमंदिरामध्ये दडलेलं आहे. तर कसा काय पब्लिक, मस्त ना, मजेत ना. मी तुमचा मित्र पंकज शिंदे, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनीमध्ये. जसं की तुम्ही मागच्या पार्ट मध्ये बघितलं असेल कोण होते ब्राह्मण आणि त्यांचा कुळाचा कस काय नाश झाला. आजच्या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत. तर मी कहाणीला सुरुवात करतो. सुमारे 150 वर्षापूर्वी या वाड्याची रचना झाली. या वाड्याची उंची सुमारे 550 फूट आहे आणि हा वाडा पूर्ण दगडाने आणि चुन्याने बनलेला आहे. मुख्य प्रवेशद्वारावर गणपती बाप्पांची मूर्ती आहे. सुबक आणि बारीक असं कोरीव काम आणि मजबूत असा बांधलेला वाडा, हे सर्व गुण या वाड्याची ओळख करून देते. या वाड्याचे सर्वात महत्वाचे गुण असे की हा वाडा अर्ध्या रात्री बांधला गेलेला आहे आणि ह्या वाड्याच्या बरोबर मध्यभागी असलेले शिवमंदिर ह्या वाड्याला आणखीन ऐतिहासिक बनवते आणि रहस्यमय बनवते. ह्या वाड्याचे नाव आहे राघोबा दादांचा वाडा आणि ह्या वाड्यामागे राघोबा दादांची एक अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला पुढच्या पार्ट मध्ये नक्की बघायला भेटेल. आणि हे मंदिर मध्यभागीच का बांधलेलं आहे या मागे देखील गुपित असं रहस्य आहे, हे तुम्हाला देखील पुढच्या पार्ट मध्ये बघायला मिळणार. तर मित्रांनो, आपण चाललोय वरती, तिथं भाऊ नाही येणार. चला आपण वरती जाऊ, तुम्हाला वरचं दाखवतो सर. चाल, तर फायनली आपण मित्रांनो वरती जाणार होतो. आपल्या अंगामध्ये पूर्वजांची कला असल्यामुळे आपण वरती कस तरी चढलो एकदम फ्रेश मध्ये. फायनली आपण वरती पोहोचलो मित्रांनो आणि राहुल दादा देखील वरती येणार होते. मोबाईल आपल्याकडे दिल्यानंतर राहुल दादा मस्त वरती चढले आणि आपण गेलो वरती बघण्यास. वरती पोहोचल्यानंतर राहुल दादाने 2 शब्द बोलले, ऐका. जिरली. वरती गेल्यानंतर आपण असं काय बघितलं आणि ह्या मागे दिसते ह्या विहिरीमध्ये खूप मोठं असं रहस्य आहे, हे तुम्हाला पुढच्या वाटमध्ये नक्की बघायला मिळणार. तर मित्रांनो, आपण फायनली वरती गेलो होतो, जाऊन बघितलं आपण. भारी व्ह्यू असा चांगला आहे, परंतु ते रहस्य खरंच जबरदस्त. एकदा तुम्ही व्हिजिट करा, चांगलं आहे, मस्त छान. आणि आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहोत या शिवमंदिराचं काय रहस्य आहे, हा वाडा अर्धाच का बांधलेला आहे. आणि जर पहिला पार्ट बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय साईनाथ.